नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. काय चाललंय सगळ्यांचं? झाला का स्वयंपाक, जेवण, पाणी? माझा स्वयंपाक चालू आहे बघा सकाळपासनं. अगोदर भांडी घासायची होती, राहिलेली. तोपर्यंत अंडी शिजाय घातली. अंडी उकडून घेतली सोलून शना. तोपर्यंत दूध तापाय ठेवलं. दूध तापलं का पुन्हा भाताला पाणी ठेवलं. भात शिजत तर लसूण सोलून कांदाकुटा केला. आता शिजतो भात मुरायला. ताट झाकून ठेवलं या शिगडीवरच केलं आहे. आणि आता इथनं टाकायची. आता अंड्याची भाजी करायची. भाकरी करते ताई बाहेर. वैरण काढून येऊन तिनं आंघोळ करून भाकरी करायला गेली. तिला काय नको बी म्हणली नाही, होय बी म्हणली नाही. करते तर कर बाया म्हणला. आता कालवण टाकते पुन्हा धुणं धुते. अजून निम्या अर्ध्या लेकरांच्या आंघोळ्या राहिल्या त्या. मोनानं तेवढी आंघोळ केली नाही तर कोणी आंघोळ केली नाही अजून. ते बी मोनाचा बड्डे आहे म्हणून मोनानं नवीन कपडे घालायसाठी आंघोळ केली या. पप्पा बरं चलत्या बरं. हे बाकीचे दोघं तिघंजण. आणू हाय खेळते खाते. आणि हे बापू, दिदा, गुडा, बापा संग दगडे असते. ते रोटराय आलाय ट्रॅक्टर रानात. दगडं इचून टाकते ते तिकडं. झालं असेल आता, आला असेल होत. आवाज यायला येते जवळजवळ. बहुतेक ट्रॅक्टर निघालाय काय की. आवाज यायला लागलाय. मग काय करायचं? उठल्यापासून हे आबाळ आलंय का नाही, लय म्हणजे लय कंबरच दुखते. दमच काढा नाही कंबर. असं बसू बी वाटत नाही आणि उठू बी वाटत नाही. कशामुळे ते कंबर दुखते कोणाला? त्या वेळेस शिजर झाले ते म्हणते. ते शिजरमुळं दुखते कंबर. आबाळ आले त्याच्यामुळं. पावसाचं वातावरण झाले. डंबारले आबाळ. मगाशी जरा चिरीचिरी आली आणि झालं. धुतलं का हात? बापू आलाय. काय पाहिजे तुला? आंघोळ्या करत नाही का तुम्ही आज? दात घासले ते बघा. बिस्किटं खाऊन गेली ती या. आता आलाय दगड इचून. आता हात बीत धुवून आलाय ना. आता अंड खायचं आहे. उकडलेलं आहे. आणू गेली मग अशी घेऊन बाहेर. घे प्लेट नी मग खा. खावा अंड खाऊन पुन्हा करा आंघोळ म्हटलं. दाखवायला इथं ताटात आहे. हात धुतलाय ना चांगला? घे मग. भात मुराय टाकलाय. बघू मुरलाय का भात. रात्री बी भात केला तर रात्रीचा थोडासा भात आहे आणि वरण आहे रात्रीचं शिवाय. मुरलाय भात. पाणी होतं जरासं म्हणून ताट पालतं घातलं. तुला बी खायचं आहे का? खावा घ्या बघूया. ते जरासं अंड्याची भाजी मला वाटतं इथं नाही फोडणी बसणार व्यवस्थित. भाजी टाकते तिकडे गॅसवरच. उकडून घेतले ते अंडी वगैरे. ताटात सोलून ठेवले. ते अंडी भरपूर होती. सगळे शिजवून सोलून घेतली. दूध तापवून ठेवलं या. ह्याच्यामध्ये आहे वरण. रात्रीचं वरण आहे का एवढं. भात आहे थोडासा. हाय पण लागतंय. लेकरं हे खाते ते. चपात्याला तिनं म्हणलं नाही. भाकरीलाच गेली भाकरी करायला म्हणून म्हणलं लेकरं खाते ती पुन्हा भात ही अजून. त्याच्यामुळं भात घातला थोडासा. चपाती नसली म्हणजे लेकरासनी मग भात ही असला म्हणजे जरा बरं खाते ती. पोट भरते त्यांचं. चपाती नसली का भाकरी खायला खासखुस करते ती. भाकरी खायलाच नको म्हणते ती. लय म्हणजे लय माहिंदाळी कंबर दुखायली माझी. असं आता इथंच बसून बसून लसूण सोलला. खोबरं चिरलं, बारीक केलं. झालं ते वाटतं त्याची भाकरी. सकाळी उठल्यापासून उठू बी वाटेना. सकाळी लवकर जरा उशीरच झाला उठाय. मग पुन्हा सगळी उठली होती. सगळ्याची कांबूरनं काढली, घड्या घातल्या, झाडलं थोडंफार. किचन ही साफ केलं. रात्री भाकरी 1-2 केलं त्या शिगडं तसंच ठेवलं होतं रात्री बी. मग ते पुसलं. ही भांडी गोळा केली. भांडी ठेवून घासली. रात्रीची होती ती. पुन्हा तिथनं मग आंघोळ केली. म्हणलं गरम गरम पाणी घेतल्यावर तरी अंग हलकं होईल. पण काय नाही फरक. मला टेन्शन. हे डोकं दुखायला लागलं आणि हे सगळं दुखायला लागले माझं. कंबर आणि हे काय सुचना झालंय.
ही जर बाहेर पडला होता या काही कणकण येऊन गेलेली मी कळत नाही. ताप बीप काही नाही बरं का मला आता सध्या, पण या आबाळ आले त्याच्यामुळं कंबर पाय दुखते आता या, त्याच्यामुळं बसली. आता गॅसवरच टाकते. मी शेगडी बंद केली आणि बरोबर लाईट गेली. आता बरोबर गॅसवर टाकते, फोडणी देते भाजीला, कारण हे तर फोडणी बी बसणार नाही म्हणून गॅस बंद. ती काय शेगडी बंद केली. कसं तर शिजलाय भात. नुसतं आता तेवढंच राहिले, झालं तिच्या भाकरी खातेली. मग अजून ह्यांची भाऊजीची आंघोळ नाही, नेहमी लेकर राहिली ती आंघोळीची, आंघोळ करायची राहिली लेकरांची. अजून मना तेवढी केली आंघोळ. मनाचा आज आमच्या हॅपी बर्थडे म्हणून लय खुश आहे मन आमच्या. का ग मना मेकअप करायचा, कपडे नवी घातले ती, पण मेकअप पांढरे कपडे घातले ती घातले का दिवस. दिवाळीला घेतला होता काय ड्रेस तिला. मोनाला कलर चांगला दिसतात बरं का, पांढरं ही ज्या कपड्याला मळ खपत नाही ती कपडे चांगले दिसते ती, पण ती काय व्यवस्थित राखतच नाही, चांगले कपडेच ठेवत नाही. ट्रॅक्टर आहे रोटर आहे चालू. काल काय परवा काय नांगरून घेतलं होतं आणि आता आज रोटराय आलाय ट्रॅक्टर. करा की अंकित, आंघोळ्या करा, आंघोळ्या करा, आंघोळ्या करा, बास करा तिकडे याचायची. बाप गेला कामाला, कधी बापाच्या मागं जावं वाटतं हेच नाही. अंकिताला लई कामाचं याड आहे. रानातली कामं म्हणलं का लई हरकून जाते, पण आयुष्यभर करायचंच आहे. नको नको वाटतं पुन्हा करायला. ह्याच नाही बारकी आहे ती, नको म्हणलं काम करायला करू वाटतं ह्यानंच नाही काम. आता आंघोळ्या केल्या का जेव्हा येते किती फोडणी द्यायची. अंडी उकडली ती नुसती फोडणी द्यायची अंड्याच्या भाजीला. अजून आंघोळ्या नाही त्या दोघांच्या पण. आंघोळ केली का मात्र ह्यांना जेवायला लागतं. आंघोळ केली म्हणलं का जेवायला लागतं, भुका लागतात त्यासनी. कपडे धुवायचे ते अजून, भांडी अजून एवढी पडलेली पाठीला. चिरली दुधाची ताट एकदम खरकाट येते. तोंड पुसणी वाळा, तोंड पुसणी पुसणी पाण्यानं जा, पाण्यानं इकडं पुस. झालं का तुमचं जेवण, चहा पाणी, नाश्ता सांगा काय करायचं. माझं तुम्ही म्हणसाल पूनम ताई सारखीच आजारी असते. आजारी म्हणजे आजारी असं तसं काय नाही बरं का. कंबर दुखते, श्वसन आहे या, डोकं बी जडजड आले, काय समजणं झाले, आणि शरीर किरकोळ असल्यामुळं दुखणं सोसत नाही. काय करायचं, बळण करते का माणूस. नवरा बी माझा म्हणतो लय नेवाळीस तू, तुला सुधरत नाही, तुला दुखणं सोसत नाही. नाही सोसत तर नाही सोसत. रात्री तर एवढा वरण भात खाल्ला आणि तेवढ्यावर झोपली. म्हणजे पण बी जात नाही मला. जरा काय दुखायला खूप पाहिलं, भुका बी लागत नाही ते उन्हाच्या आणि ह्याच्यानं. जरा आली बी ऊन आता कमी. सकाळी भाऊजी म्हणतो आता उन्हाळा झाला कमी, आता पावसाळ्यात दिवस लागलं. आता काय पावसाळा लागायचा आहे.